नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे ऐश्वर्या तिच्या गुंड माणसांजवळ बोलत असते. ती म्हणत असते की हे बघा मूर्ख माणसांनो, एक म्हातारी तुम्हाला सापडत नाही आहे का? काहीही झालं तरीसुद्धा त्या जानकीची आणि लताची भेट होता कामा नये आणि ती लता इथे येता कामा नये, कळलं का तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, ऐश्वर्या फोनवरती बोलत असताना सुमित्रा तिथे आलेली असते आणि सुमित्रा म्हणत असते, काय गं ऐश्वर्या, कोण इथे येता कामा नये, कुणाजवळ बोलतेस तू? तेव्हा इथे ऐश्वर्या लगेचच फोन कट करते आणि म्हणत असते, नाही आई, मी अशीच बोलत होते. तेव्हा सुमित्रा म्हणते, अगं फोनवरती कुणाजवळ बोलत होतीस आणि कोण इथे येऊ नये असं वाटतंय तुला? तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की आई, माझ्या ममाचा फोन आला होता. ती म्हणत होती की गणपती आहेत तर इथे येऊ का असं विचारत होती, म्हणून मीच तिला म्हणाले की नको येऊस म्हणून. तेव्हा सुमित्रा म्हणते, अगं ऐश्वर्या असं काय करतेस? गणपती येत आहेत ना, मग आता बाप्पा घरी येणार तर मी तुझ्या आईला स्वतः आमंत्रण देणार होते आणि आपल्या घरी इथे आता बोलवणार होते. तिथे सुद्धा ते एकट्याच असतात ना, मग का नको म्हणालीस? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आई कसं आहे ना, माझ्या डॅडाने या घराला खूप त्रास दिला, म्हणून मीच आईला म्हणाले तू इथे येऊ नकोस म्हणून, माझ्या मनाच्या शांततेसाठी मी मॉमला नको येऊ म्हणाले. तेव्हा सुमित्रा म्हणते, ठीक आहे बाई, तुझी आई इथे न येण्यामुळे तुला जर आनंद होणार असेल तर ठीक आहे. बरं आता चल, बाप्पाला आणायला जायचं आहे ना. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, आई मी कशाला येऊ, आणि तसेही सारंग नाही आहेत तर मला काही रस नाही आहे, मी नाही येत. तेव्हा सुमित्रा म्हणते, अगं असं काय करतेस, आता बाप्पा घरी येणार म्हणजे तुलासुद्धा आमच्याबरोबर यावं लागेल ना. आम्ही सगळेजण जाणार आणि तू काय एकटी घरामध्ये थांबशील? चल बरं, तू सुद्धा आमच्याबरोबर चल. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, बरं ठीक आहे आई, तुमची जर इच्छा असेल तर मी तुमचं म्हणणं मोडणार नाही, मी येते तुमच्याबरोबर. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता बाप्पा आलेले असतात. रणदिवेंच्या घरचा बाप्पा वाजत गाजत आता घरी येत असतो. त्यामुळे सगळेजण आनंदाने उत्साहाने इथे बाप्पाचं स्वागत करतात आणि मिरवणूक आता घरी येत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गणपती बाप्पा मोरया असा जयघोषसुद्धा सुरू असतो. तेव्हा इथे नाना म्हणत असतात की ऋषिकेश, तुम्ही एक काम करा, तुम्ही बाप्पाला घरी घेऊन या, मी आणि गुलाब आम्ही दोघेजणं घरी जातो आणि सगळी तयारी करतो, मग तर चालेल ना? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे नाना, तुम्ही पुढे जा, आम्ही मिरवणूक घेऊन येतोच. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गणपती बाप्पा मोरया असा जयघोष सुरूच असतो. तेव्हा ओवी आपल्या आईचा हात पकडते, तिच्याबरोबर फुगडी घालते, छान डान्स करते. त्यानंतर ओवी अवंतिकाला सुद्धा घेते. अवंतिकासुद्धा तिच्याबरोबर छान असा डान्स करत असते. अवंतिका, जानकी दोघीजणी फुगडी घालतात. दोघीजणी आनंदात इथे आता मिरवणूक नाचवत नाचवत घरी जात असतात. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता सुरुवात होणार असते ती प्लॅनिंगला. इथे आता प्लॅनिंगला सुरुवात झालेली असते. सौमित्र येतो, ऋषिकेशला खुणावतो. त्यानंतर इथे ऋषिकेश जातो आणि जानकी आणि अवंतिकाला खुणावतो. तेव्हा इथे अवंतिका आता जाते ऐश्वर्याकडे. ऐश्वर्या मागे उभी असते. तेव्हा जानकी म्हणते की जा आणि आता ऐश्वर्याला घेऊन ये. तेव्हा अवंतिका म्हणते, चल ना ऐश्वर्या चल. ऐश्वर्या नको नको म्हणत असते, पण इथे अवंतिका काही ऐकत नाही. त्यामुळे इथे आता ऐश्वर्याला सुद्धा नाचायला आता मध्ये घेतलेली असते. तेव्हा सगळेजण वाजत गाजत इथे आता बाप्पाच्या आगमनाची छान अशी तयारी करत इथे बाप्पा घरी घेऊन जात असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, नाचत असताना इथे आता ऐश्वर्याला धक्का लागतो आणि ती मागे वळून बघते तर काय, तिला तिथे आता सारंग दिसतो. तेव्हा इथे सारंग ऐश्वर्याकडे बघतो आणि लगेचच बाजूला जातो. ऐश्वर्या म्हणत असते, सारंग, तिकडे सारंग आहेत, आणि म्हणूनच ती सारंगला बघत बघत आता पाठीमागे जाते आणि इकडे तिकडे ती सारंगला शोधत असते. जेव्हा इथे ऐश्वर्या मागच्या बाजूला सारंगला शोधायला जाते, तेव्हा इथे सारंग आता समोरच्या बाजूला येतो आणि आपल्या सर्व माणसांबरोबर नाचायला सुरुवात करतो. तेव्हा इथे सारंगला बघून बघा इथे जानकी, अवंतिका दोघी जणी खूपच जास्त खुश होतात. बरं इतक्यावरच नाही हा प्रेक्षकांनो, इथे सारंग आता मुद्दामून आपल्या ओवीला सुद्धा भेटतो. ओवीला सांगतो की मी तुझा गुलाबजाम काका आहे म्हणून. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, ओवीला सुद्धा आपल्या काकाला भेटून खूपच जास्त आनंद होतो.
तेव्हा प्रेक्षकांनो इथे सुमित्रा सगळेजण आता छान नाचत असतात. इथे आता सारंग जातो आपल्या आईला सुद्धा भेटतो आणि इथे आपल्या कुटुंबियांबरोबर छान आता डान्स करत असतो. तेव्हा ऐश्वर्या बघा मागून आता सारंगला बघण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर आता ती सारंगच्या समोर येणार, तेवढ्यात सारंग पुन्हा लपून बसतो. ऐश्वर्या त्याला शोधण्यासाठी बघा कशी वेडी पेशी झाली. तेव्हा इथे सुमित्रासुद्धा ऐश्वर्याकडे बघत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सुतळी बॉम्ब लावण्यात येतो. सुतळी बॉम्ब लावल्यानंतर इथे ऐश्वर्या सारंगजवळ येणार, तेवढ्यातच इथे सुतळी बॉम्ब वाजायला सुरुवात होतो आणि त्या धुरामध्ये सारंग गायब होतो. तेव्हा प्रेक्षकांनो ऐश्वर्या आता सारंगजवळ पोचणारच असते, तेवढ्यातच इथे सुतळी बॉम्बचा आवाज येतो आणि सगळेजण छान इथे नाचत असतात. तेव्हा इथे प्रेक्षकांनो सगळेजण घोषणा देत असतात. मात्र आता ऐश्वर्या वेडी झालेली असते. ती म्हणते थांबवा हे सगळं, थांबवा आत्ताच्या आत्ता. तेव्हा प्रेक्षकांनो सगळेजण तिच्याकडे बघत बसतात. ऐश्वर्या जोरजोरात म्हणत असते की स्टॉप इट, स्टॉप इट. तेव्हा सगळेजण तिच्याकडे आश्चर्यानेच बघायला लागतात. पण प्रेक्षकांनो ऋषिकेश, सौमित्र, अवंतिका, जानकी आणि सुमित्रासुद्धा या सगळ्यांनाच माहिती असतं की ऐश्वर्या आता का सगळ्यांना थांबवते, कारण तिने सारंगला बघितलं आहे म्हणून. तेव्हा इथे सगळेजण म्हणतात काय झालं, काय गं ऐश्वर्या काय झालं, का थांबवलं सगळ्यांना. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की आई अहो मी इथे आता सारंगला बघितलं मी इथे, त्यांनी चेहऱ्याला गुलाल लावलाय आणि ते आता इथे नाचत होते. तेव्हा सुमित्रा म्हणते काय तू इथे सारंगला बघितलंस. तेव्हा इथे सारंग झाडाच्या आड उभा राहून सगळं काही आता बघत असतो. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते हो हो आई मी इथे सारंगला बघितलं. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते ऐश्वर्या तू खरं सांग, तू खरंच इथे सारंगला बघितलंस. तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो आई मी बघितलं. तेव्हा सुमित्रा म्हणते वा चमत्कार झाला, चमत्कार झाला. मी देवाला सांगितलं होतं की आजच्या इथे शुभ मुहूर्तावरती जर आमचा सारंग आमच्या आजूबाजूलाच असला ना तर खूप बरं होईल. बरं झालं सारंग आज आपल्यात आला. तेव्हा ओवी म्हणते हो ना आजी, मी सुद्धा सारंग काकाला इथे बघितलं, मला सुद्धा सारंग काका दिसला. तेव्हा प्रेक्षकांनो ऐश्वर्या म्हणते बघा आई बघा आपल्या ओवीला सुद्धा सारंग दिसले, म्हणजे याचा अर्थ सारंग इथे आहेत. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते की वा, म्हणजे देवाने आपल्यावरती कृपाच केली. आजच्या दिवशी सारंग आपल्या आजूबाजूला आहे, आपल्याला असं वाटलं, हीच खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे मी म्हणाले होते आजच्या दिवशी आनंदाच्या दिवशी आमचा सारंगसुद्धा आम्हाला आजूबाजूला दिसू दे आणि तसंच झालेलं आहे. देवा तुझे खूप खूप आभार की आज आम्हाला आमचा सारंग आमच्यात आहे असं वाटलं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते नाही आई, सारंग फक्त आपल्यामध्ये आहेत असं नाही, सारंग जिवंत होते, सारंग आपल्या समोर होते. तेव्हा सुमित्रा म्हणते बाप्पा खरंच बाप्पा तुझे खूप खूप आभार की आमचा सारंग आमच्यामध्ये आहे असं आम्हाला वाटलं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते आई अहो असं काय करताय, मी सारंग मला दिसले म्हणजे सारंग जिवंत आहेत, ते खरोखर मला दिसले असं मला म्हणायचं आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो अगं ऐश्वर्या काय बोलतेस तू, अगं आपला सारंग जिवंत नाही आहे. सारंग जर जिवंत असता आणि तो आपल्यामध्ये इथे आता असता तर सगळ्यात जास्त आनंद आम्हालाच झाला असता ना. पण अगं गेलेला माणूस परत येत नाही, सारंग आपला जिवंत नाही आहे ऐश्वर्या. तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते ऋषिकेश अहो असं काय करताय, त्या बिचारीला वाटतंय ना की सारंग भाऊजी जिवंत आहेत, आपल्या आजूबाजूलाच ते आहेत असं जर तिला वाटतंय तर कशाला तिचं मन नाराज करताय. आणि तसंही आजच्या आनंदी दिवशी आपला नवरा आपल्याबरोबर असावा असंच सगळ्या बायकांना वाटत असतं. त्याच्यामुळे ऐश्वर्याचं मन नाराज करू नका. तिला वाटतंय ना तिने सारंग भाऊजींना बघितलं, चांगली गोष्ट आहे ना, असू दे ऐश्वर्या, तुला असं वाटतंय ना की सारंग भाऊजी तुझ्या आजूबाजूला आहेत, हे चांगलीच गोष्ट आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते अरे मला फक्त सारंग दिसत नाही आहेत तर ते जिवंत आहेत असं म्हणायचं आहे मला. पण आता कुणीही तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. आणि इथे बघा आता ऋषिकेश आणि सौमित्र कसे एकमेकांकडे बघतायत प्रेक्षकांनो आणि हसतायत, कारण हा सगळा प्लॅन त्यांनी मिळूनच केलेला असतो. सगळे रणदिवे एकत्र आलेत ऐश्वर्याला धडा शिकवायला. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे लताबाई धावत पळत आलेल्या असतात. इथे आता नाना म्हणत असतात की ए गुलाब अशी रांगोळी काढशील ना की सगळेजण बघत बसले पाहिजे. गुलाब म्हणत असतो नाना आता बघाच मी कशी रांगोळी काढतो, सगळ्यांना खूप जास्त आवडेल. तेव्हा इथे आता आलेली असते ती म्हणजे आपली लताबाई.
आता बघा प्रेक्षकांनो, ज्या वेळेला मंदिरामध्ये सगळेजण होते तेव्हा लताबाईने जानकीला हाक मारली नाही, ऋषिकेशला हाक मारली नाही. आणि इथे आता गुलाब आणि तो म्हातारा माणूस म्हणजे नाना, दोनच माणसं आहेत आणि तिथे येण्याची हिंमत केलेली आहे ती म्हणजे लताने. पण इथे आता लता हाक मारायला जाणार तेवढ्यातच गुंड माणसं येतात, लताच्या तोंडावरती हात देतात आणि तिला पकडून तिथून घेऊन जातात. तेव्हा जात असताना एका कुंडीला लताचा हातसुद्धा लागतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो नानांचं लक्ष जातं. नाना धावत पळत येतात बघायला, तर इकडे तो गुंड माणूस लताला पकडून आता घेऊनच जात असतो. त्याने गाडीच्या आड इथे लताला थांबून ठेवलेलं असतं. त्यानंतर इथे नाना येतात आणि म्हणतात, कोण आहे, कोण आहे इकडे, कोण रे तू? तेव्हा तो माणूस म्हणतो, माफ करा, माफ करा, मी चुकीच्या जागी आलो होतो. जाता जाता तुमच्या कुंडीला हात लागला आणि ती खाली पडली. माफ करा, मी नुकसान भरपाई भरून देऊ का तुम्हाला? तेव्हा नाना म्हणतात, नाही नाही ठीक आहे, जा तुम्ही जा. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो नाना परत आता गेटच्या आतमध्ये निघून जातात. इकडे लताबाईला जबरदस्तीने आता गाडीमध्ये कोंबलेली असते. लताबाई आवाज द्यायला जाणारच तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता म्हातारी लताबाई आणि ते दोन माणसं ते काय तिला ऐकतायत का? तिला आता गाडीमध्ये कोंबल्यानंतर तोंडावरती आता गुंगीचं औषध दाबलेलं असतं आणि तिला बेशुद्ध केलेलं असतं. तेव्हा इथे लताबाई आता शांतपणे बेशुद्ध पडलेल्या असतात. तेव्हा तिच्या अंगावरती चादर टाकली जाते आणि ते गुंड माणसं खुश होतात. चला बाबा, नाहीतर या ऐश्वर्याने काही आपल्याला सोडलं नसतं असं त्या दोघांना कळलेलं असतं. तेव्हा आता त्यांची गाडी तिथून जात असते. ऐश्वर्याचं बरोबर बारीक लक्ष असतं की आता गाडी कुठून जाते, गुंड लोक कुठून घेऊन जात आहेत हे ती बघत असते. त्यानंतर गाडी तिथून जात असताना काल आपण म्हणालो होतो ना प्रेक्षकांनो, इथे आता जानकी आपल्या आईला बघते की स्वतः त्या गाडीला वाट करून देते, हे आपल्याला बघायचं आहे. आणि तसंच काहीसं झालेलं असतं. जेव्हा आता मिरवणूक येत असते तिकडून बाप्पाची, तेव्हा इथे तो माणूस म्हणतो की या जानकीबरोबर तू बोला, कारण ती मला ओळखते, ती मला ओळखेल, तू बोल तिच्याजवळ. तेव्हा इथे जानकी आता गाडीजवळ तर येऊन उभी राहते. पण तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता लताच्या चेहऱ्यावरती चादर असते आणि ज्या माणसाला जानकी ओळखते तो तिच्याकडे पाठ करून बसलेला असतो. जानकी म्हणते, काय झालं दादा? तेव्हा दादा म्हणतात की ताई, माझी आई आहे, आई आहे, आजारी आहे बिचारी, तिला हॉस्पिटलला घेऊन जातोय, तुम्ही जरा प्लीज आम्हाला जागा करून देता का, म्हणजे गाडी लवकर हॉस्पिटलला जाईल. तेव्हा जानकी म्हणते, हो हो दादा, नका काळजी करू, आज बाप्पांचं आगमन आहे ना, तुमच्या आईला नक्की बरी वाटेल. तुमची आई ती माझी आई आहे ना, तुमच्या आईला नक्की बरं वाटेल, नका काळजी करू. आणि मग काय, जानकी जाते प्रेक्षकांनो, सगळ्या लोकांना बाजूला करते, सगळ्या लोकांना बाजूला करते आणि आता स्वतःच्या आईच्या गाडी मात्र तिथून जाऊन देते. त्यानंतर प्रेक्षकांनो मग काय, आता गाडी सुखरूपरित्या पाठवून दिले म्हटल्यानंतर जानकी खुश होते, परत नाचायला लागते आणि मग तिला आठवण येते आपल्या आईची. ती म्हणते की देवा, बाप्पा, काहीही झालं तरीसुद्धा माझ्या आईला जिथे कुठे असेल तिथे सुखरूप ठेव आणि लवकरात लवकर आमची भेट होऊ दे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जानकीने बाप्पाजवळ आपल्या आईसाठी मागणं मागितलेलं असतं. त्यानंतर इथे आशीर्वाद बंगला रणदिवेंच्या घरामध्ये इथे आता बाप्पांना आणलं जातं. सगळेजण वाजत गाजत बाप्पाला घेऊन येतात. बाप्पाची प्रतिष्ठापना झालेली असते आणि आता आरती सुरू असते. तेव्हा इथे आता सौमित्रने व्हिडिओ कॉल चालू ठेवलेला असतो सारंगसाठी. सारंग इथे बाप्पाची आरती बघत असतो, बाप्पाचा आशीर्वाद घेत असतो. त्यामुळे इथे तिकडे त्याने व्हिडिओ कॉल चालू ठेवलेला असतो आणि इकडे सौमित्रने. तेव्हा इथे आता गुरुजी म्हणत असतात की दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा रणदिवेंच्या घरचा बाप्पा वाजत गाजत आलेला आहे, त्यामुळे इथे सगळ्यांना आनंदच झालेला असतो. तेव्हा इथे ऐश्वर्याला संशय येतो. ती म्हणते की हा सौमित्र कॅमेरा ऑन ठेवून काय करतोय. तिला संशय येतो, कदाचित सारंगला तर व्हिडिओ कॉल केलेला नाही आहे ना. आणि इथे आता ऐश्वर्या बघायला जाणार तेवढ्यातच इथे अवंतिकाला कळतं. अवंतिका म्हणते, काय गं ऐश्वर्या, तू का माझ्या नवऱ्याच्या जवळ जातेस? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मी तुझ्या नवऱ्याच्या जवळ जात नाही आहे, तुझ्या नवऱ्याने कॅमेरा ऑन करून काय करतोय ना ते मला बघायचं आहे. तेव्हा इथे अवंतिका म्हणत असते, माझा नवरा काही करेल, तुला काय देणं घेणं आहे गं? तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, मी व्हिडिओ शूट करतोय, तुला काय प्रॉब्लेम आहे का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा अवंतिका म्हणते, नाही ना, मग का आलीस तू इथे विचारायला? जा ना, तू तुझं काम कर.
तेव्हा इथे अवंतिकाने योग्य वेळी बघितल्यानंतर इथे आता सगळं इथे वातावरण व्यवस्थित झालेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता आरती सुरू असते. सगळेजण बाप्पाची आरती म्हणत असतात. त्यानंतर आता बाप्पांना नैवेद्यसुद्धा दाखवला जातो. सगळ्या गोष्टी अगदी सुरळीत पार पडतात. सगळं काही अगदी प्लॅनिंगनुसार होतं. तेव्हा इथे आता मोदक हे बाप्पाला तर आता नैवेद्य म्हणून दिलेलेच असतात. पण आता सारंग जे काही मोदक खात असतो, खूपच जास्त मोदक तो खात असतो. तेव्हा जानकी म्हणते, सारंग भाऊजी हळूहळू आणि बास झाले आता, किती मोदक खाताय तुम्ही? तेव्हा सारंग म्हणतो, नाही या वहिनी, आजच्या दिवशी मोदकाला नाही म्हणायचं नाही आणि आज तर मी खाल्लेच पाहिजे. आज आपला डबल आनंदाचा दिवस आहे. मी त्या ऐश्वर्याच्या समोर गेल्यानंतर त्या ऐश्वर्याचा चेहरा कसा बघण्यासारखा झाला होता वहिनी, तू बघितलंस ना? तेव्हा जानकी म्हणते, हो ना भाऊजी, तिचा चेहरा तर बघण्यासारखा झालाच होता आणि परत परत तिच्या चेहऱ्यावरती 12 वाजणार आहेत. तेव्हा इथे सारंग म्हणतो, काय परत परत 12 वाजणार? तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते, हो भाऊजी, पण आता तुम्ही मोदक कमी खा, इतकं गोड खाणं बरं नाही आहे. तेव्हा इथे आता सारंग म्हणत असतो, नाही वहिनी, अगं तुझ्या हातचे मोदक कमी कसे खाणार, ते तर जास्तच खाल्ले पाहिजे. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की सारंग, आजसुद्धा तुला ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरती 12 वाजवायचे आहेत, कारण आज आपल्या घरी अभंग आहे ना, तेव्हा टाळ वाजवायला तुला तर यावंच लागेल. आणि मग एकदा का सारंग तुला ऐश्वर्याने बघितलं की मग ती इतकी घाबरेल ना की ती स्वतः प्रॉपर्टीचे पेपर आपल्या हातात आणून देते की नाही बघाच तुम्ही. तेव्हा इथे सारंग म्हणतो, हो ना वहिनी, आणि त्याची तयारी तर आपण आधीच केलेली आहे. मग आता तर ऐश्वर्याची वाट लागणार हे नक्की. तेव्हा सारंग इथे आता खूपच जास्त खुश असतो. ऋषिकेश म्हणत असतो की ऐश्वर्या सगळ्यांना सांगेल की सारंग जिवंत आहे, सारंग जिवंत आहे, पण कुणीही तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाही. आणि मग काय होणार? ऐश्वर्याची बोलती बंद होणार आणि त्यानंतरला ती स्वतः इतकी घाबरेल की स्वतः प्रॉपर्टीचे पेपर आणून देईलच. तेव्हा सारंग म्हणतो, हो ना, सुरुवात तिने केली, पण ऐश्वर्याची वाट लावून शेवट मात्र आपणच करायचा. आता घ्या बरं, या आता शुभ प्रसंगी तुम्हीसुद्धा एक एक मोदक खा. आणि सारंग आपल्या हाताने जानकी आणि ऋषिकेशला मोदक भरवतो आणि स्वतःही खातो. त्यानंतर इथे ऐश्वर्या टेन्शनमध्ये असते. तेवढ्यातच तिची माणसं, ते गुंड लोक तिला फोन करतात आणि म्हणत असतात की मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे लता आता आमच्या ताब्यामध्ये आली आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, मिळाली का ती म्हातारी? तुम्हाला कोणी बघितलं तर नाही ना? तेव्हा इथे तो माणूस म्हणतो की तुमच्या म्हाताऱ्याला ती आवाज द्यायला जातच होती, पण तेवढ्यातच आम्ही तिला पकडलं. तेव्हा इथे आता ऐश्वर्या म्हणत असते, तुम्हाला कोणी बघितलं तर नाही ना? तेव्हा इथे ती माणसं म्हणतात की आता मिरवणुकीमधूनच आम्ही आलो ना, तुमच्या माणसांनी बघितलं आहे आम्हाला, पण आता सांगा या म्हातारीचं काय करायचं आहे? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हे बघा, आता 2 दिवस तरी काही करू नका, गणपती आहेत, मला काही आता बाहेर पडता येणार नाही आहे. तेव्हा तिच्यावरती लक्ष ठेवा, ती म्हातारी कुठेही गेली नाही पाहिजे, असं आता ऐश्वर्या म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता ऐश्वर्या इतकी चिडलेली असते की आपल्या गुंड माणसांना फोन करते आणि म्हणते, आत्ताच्या आत्ता त्या म्हातारीला मारून टाका, आत्ताच्या आत्ता तिचे 2 तुकडे करा आणि तिला नदीमध्ये फेकून द्या, कळलं का? तेव्हा इथे ऐश्वर्या आता चिडलेली असते, म्हणून ती लगेचच लताबाईंना मारायला सांगते. तेव्हा इथे तो गुंड माणूस एक एवढा मोठा धारदार चाकू घेतो आणि लताला मारण्याचा प्रयत्न करत असतो. तिच्या पोटामध्ये चाकू मारणार तेवढ्यातच प्रेक्षकांनो तिथे आता एक माणूस येतो. तर प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्याने लताबाईंना मारायला सांगितलेलं असतं आणि तो गुंड माणूस लताला मारायलासुद्धा जात असतो. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते की जानकी, खूपच हुशार समजतेस ना तू स्वतःला, आता बघ मी काय करते ते. तुझी आई तुला कधीच मिळणार नाही आहे, हे मात्र नक्की. आता बघत जानकी मी काय करते ते. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की बाप्पा, हे बघा, काही झालं ना तरीसुद्धा माझ्या आईला सुखरूप ठेवा. आता ऐश्वर्या खूप चिडले, माझ्या आईवरती कुठलं विघ्न येणार असेल ना तर ते आत्ताच दूर करा बाप्पा. आणि तेवढ्यातच इथे बाप्पानीसुद्धा जानकीचं म्हणणं ऐकलेलं असतं. जानकीला आशीर्वाद देत इथे जेव्हा आता एक माणूस इथे आता लताच्या पोटामध्ये चाकू खुपसणार, तिथून एक बंदुकीचा हात येतो.
त्या माणसावरती बंदूक चालते, नंतर दुसरा माणूस तिथे येतो, त्याच्यावरती सुद्धा बंदुकीतून गोळी चालते आणि दोन्हीही माणसं जे लताला मारणार असतात ते दोन्हीही तिथल्या तिथे पडतात आणि मरून जातात प्रेक्षकांनो. तर इथे आता हा कोण माणूस आहे काय माहिती, पण इथे त्याने लताबाईंचा जीव मात्र वाचवलेला असतो. आणि हा कदाचित प्रेक्षकांना तोच माणूस आहे जो ऐश्वर्याला फोन करतोय रणदिवेंच्या डीलसाठी, रणदिवेंच्या प्रॉपर्टीच्या डीलसाठी. जो माणूस इथे फोन करतोय ना ऐश्वर्याला, हा तोच माणूस कदाचित आहे ज्याला इथे बाप्पाने योग्य वेळेवरती पाठवून ऐश्वर्याच्या गुंडांपासून लताचा जीव वाचवलेला आहे. हा कोण माणूस आहे काही माहिती नाही, पण त्याने लताचा जीव वाचवलेला आहे.